हॅलो. सांगा. हा, झालं जेवण झालं का? हो, जेवण झालं. हो. हा झालं. मी मुंबईवरून बोलते. हां. मी तुमचे 2-3 महिन्यापासून बघते व्हिडिओ. बरं. तिला पण त्या दिवशी बोलली हां. की तू फोन करली बोल ना, म्हणजे तुला कळेल. बरं. हा, कारण माझं ना व्हॉट्सअप नाही याच्यात मोबाईल मध्ये, हां. साधाच असा फोन आहे. हा, बरं. तर तिला मी बोलली मला 2 मुलगे 1 मुलगी आहे. हा, दो मिस्टर नाही. दोन मुलगी तर हे दोन जाऊन ऐका सांगा, नीट सांगा. 2 2 मुलगे आहेत हां. आणि 1 मुलगी आहे. हां, 2 मुलगी आहेत हा, आणि मी 1 आई. मुलगी. हां. हा, मिस्टर वडील नाहीयेत. मोठे नाही. हां. वडील 25 वर्ष झाले हां. वारले ते. हा, ते काय करायचे? मुलंच करत होते. हा, ऑफिस मध्ये होते, ऑफिस. सिव्हिल होते. हां, कुठून बोलताय? हा, मी मुंबईवरून बोलते. मुंबईत कुठे? बॉम्बे सेंटर. बॉम्बे आरके सेंटरला. हां, ऑफिसच्या बॉम्बे मध्ये. सेंटर. हां हा, हां हां. हा. आणि तुम्ही काय करता आम्ही आता? मी घरीच असते. घरी हा, असता. हां. हा, बरं. घरीच असते. आणि हा, आता मुलं कामाला आहेत का? हा, मोठा मुलगा पण कामाला आहे. तिघही कामाला आहेत. हां हां. पण काय वय एवढे झाले ना, त्यांची जमतच नाही. आणि माझं पण काय डोकंच चालत नाही, कुठे बघायचं काय करायचं ते. टेन्शन घेऊ नका. सामाजिक हा, संघर्ष आहे. तेच सामाजिक ना. संघर्षावरती खरे व्हिडिओ टाकले जातात. इथे कोणताही हा, 2 नंबर प्रकार केला जात नाही. हा. आणि जर पण म्हणजे आता तुमचा कुठचा नंबर बघायचा तो सामाजिक संघर्षावर? यूट्यूबला बघायचं आहे. तुम्ही यूट्यूबला व्हिडिओ बघितलात ना? हा, हा, व्हिडिओ हा. व्हिडिओ बघितलात ना आमचा? हा, व्हिडिओ बघेल ना, हे बघितलं तुमचं. हां, पिक्चर बघितलात. ऍड येते ना, ते बघितले. कळलं हा, कळलं कळलं. पोस्टर हा, हा, बघितलात. बरं. हा. तुम्हाला मी तर व्हिडिओ एक काम करा, सामाजिक संघर्ष हा, असं लिहून ठेवा, लक्षात ठेवा. हा, हा. सामाजिक संघर्ष यूट्यूबला सर्च करायचं. तुमच्या मोबाईलमध्ये यूट्यूब आहे ना? नाही आहे ना. मला मुलांचं तेवढं असेल, सामाजिक संघर्ष. हां, हा, मी सांगते. हं? हा, पण मी तुम्हाला तर मुलाची जरा थोडक्यात माहिती सांगते. हो, सांगा कारण सांगा. तुम्हाला पण खूप टेन्शन आहे. आणि हां. लोक पण काय काय कशी कशी बोलतात बघितलं मी आता. हो 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 हो. हा, हा. असं नाही. आणि तुम्ही करताय पुण्याचं काम करता खरंच. बरं. भाग्यवान आहात तुम्ही. मुलींचं करताय, पुण्यवान करता काम. बरं बरं. हां ती हां. मुलगी आहे 76 ची आहे. 5-11-76 ची आहे. 5-11-76 मधली. हा, आणि बोरिवलीला कामाला आहे. बोरवलीला. 25,000 पगार आहे तिला. हा, बोरिवलीला आहे. 25,000 ऑफिस पगार. आहे. हां हां. हा, 25,000 पगार आहे. बरं. तिची काही इच्छा नाही. 30-35,000च असेल. दादा गरीब असेल तरी चालेल म्हणते मी, आई सर्व घे. पण मुलं येतात ना, ती 14,000 20,000. हां. त्याच्यात कसं काय होणार हो? घर घ्यायचं म्हटलं तरी हो. जमणार नाही ना. बरोबर. म्हणजे निदान 30-35 असेल, काही नसेल तरी चालेल. सगळं मी घेईन. म्हणजे तिने अजूनपर्यंत करून ठेवलंय. की मुलं येतात ते 20-20 हजाराची कसं होणार हो? हो, नाही बरोबर. जड त्यांची नोकरी, नाही खोली, काही बरोबर. सुद्धा नाही. हां नाही हां. मग दोघांचं होईल. कसं दोघांचं होणार? नाही होणार ना. बरोबर. हा, हा. असं ठीक त्या आहे. मुलीची कथा आहे. आणि मुलगा होता कामाला 16 वर्ष झाली त्या मुलांना. आता तर पगार वाढला ना, तसं त्या मॅनेजरने सगळ्यांना ऑफिस मधलं काढलं. हां. आता तो दुसरीकडे राहिलाय. बरोबर. ऑर्गॅनिक कंपनी आहे, खताचीच आहे. हां हां. हा, आता ही विक्रोळीला कामाला आहे. तिथे 60,000 रुपये पगार आहे त्याला. हां 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 हां. बरोबर. त्याचं पण करायचंय. तो 78चा आहे. कुणबी. मला साधी गरीब मुलगी असेल तरी चालेल. कुणबी समाजाचे आहात तुम्ही? कुणबी समाजाचे, दापोलीचे आहे मी. बरोबर. हां हां. दापोली म्हणजे कोकणामध्ये. हा, हा, कोकणामध्ये. हा, रत्नागिरी दापोली. हा. आम्ही राहायला इथे मुंबईलाच आहे. हां हां. तर आम्ही गणपतीला आणि बॉम्बे सेंटरला कसं राहता तुम्ही? काय आहे? 1 BHK आहे. 1 RK आहे. 1 RK. चाळी आहे. हां हां. हा, चाळी आहे. 117 नंबर बिल्डिंग आहे पोस्ट ऑफिसच्या बाजूला. होय काय? एवढं सांगू हा, नका. हा, ठीक हा, आहे ठीक आहे. ठीक आहे, हा. चालेल. आणि हिला मुली येतात ना, मुलगे ते बाहेर संडास वगैरे, तर तिला नकोच सांगितलं तुम्ही. हो, आता घरात सगळं असेल तरी चालेल. घराच्यामध्येच चाळीत असतं. असेल ना. हा, तर हा तेच ना. मग बरं. त्याच्यात रखडली तर रखडली. हो हो हो. बघा जरा कोण असेल तर सांगा. तुम्ही चॅनल बघत राहायचं आहे. मुलाला बोलायला सांगू काय तुम्हाला? ऐका सांगतो. हा, काय करा हा, माहिती आहे, आमचा जो सामाजिक हा, संघर्ष चॅनल आहे ना, हा. हां, चॅनलवरती बघितला तर प्रचंड स्थळं टाकलेली आहेत आणि डायरेक्ट सगळ्यांचे नंबर दिलेले आहेत. मुलींचे, मुलांचे. मुलांचे.
मुलांचे आम्ही व्हिडिओ बनवतो, मुलींचे नाही बनवत जास्त. मुलींचे बनवले तरी आम्ही फोटो फार छोटे फोटो ठेवतो जेणेकरून ते व्हायरल होऊ नये. जाहिरात वगैरे नाही काय करत, कारण इकडचीच भरपूर मुलं आलेली त्या लाईनीची, बदलापूर वगैरे. मग ती म्हणते मी 25,000ची नोकरी सोडून कसं एक करू ना. बरोबर आजकाल नोकरी मिळत नाही. खरंय 30-35,000 कसं होणार. थोडंफार आपल्याला पण हवंच ना. म्हणजे ह्या लाईनी बोरवली आईंदर विरार पर्यंत तरी कोण मुलगा असला तरी चालेल. कारण गरीब असेल तरी, कारण जास्त पगारवाले असेल त्यांना लय मस्ती असते. पाहिजे. आणि कशी बारीक आहे, 5 फूट 4 इंच आहे. ठीक आहे. आणि मुलाचं पण करायचं तर मुलाचं पैसे भरावे लागतील ना. हो, मुलाची जाहिरात पे करूनच घेतो. त्याचं कारण काय, वात्रट. नाही, मी तसे काम करत नाही. मी कुठल्याही मुलींचे नंबर देत नाही किंवा तसलं काम करत नाही. तुमच्याही मुलीचा नंबर मी कोणाला देणार नाही. त्याच्यामध्ये नाही आहेत मुली ताई. त्याच्यामध्ये मुलींचे जास्त व्हिडिओ नाही बनवत आम्ही. मुलींचे बनवत नाही कशाला माहिती आहे, कारण मुलींना सांगतो की फ्रीमध्ये बघा, ते बरं पडेल उलट. फार क्वचित मुलींचे बनवलेत मी, पण ते म्हणजे फोन नंबर वगैरे नाही टाकलेत, कारण कसं उगाच वात्रट मुलं असणार, समजलं ना. ते मला नाही आवडत ते गोष्टी. मी ऍक्च्युअल तुम्हाला सांगू, मी वेबसाईट बनवली होती, पूर्णपणे मोफत होती. वधुलता.com म्हणून वेबसाईट होती, पूर्णपणे मोफत होती. 1 रुपया घेत नव्हतो. आणि डायरेक्ट तुम्ही चॅटिंग करा, डायरेक्ट लग्न जुळवा, असं माझं मत होतं. पण झालं कसं, लोक वात्रट मुलं ना काय पण चॅटिंग करायला लागली, आणि त्याच्यामुळे ते मग बंद करावं लागलं. बंद केलं मी ते. मी खर्च केला होता त्याला, सगळा खर्च केला होता, फुकट गेला माझा खर्च. तर ते आता बरोबर. मी मेळावे पण घ्यायचो ना, मेळाव्यामध्ये मला खर्च व्हायचा हॉलला वगैरे असं. नंतर मी ऑफिसमध्ये मेळावे घ्यायचो, छोटे सेमिनार म्हणतात ते, ऑफिसमध्ये घ्यायचो. कशाला? नाही, मुंबईला नव्हता. आम्ही गावी करायचो, गोव्यामध्ये म्हणा किंवा इकडे बेळगाव, कोल्हापूर वगैरे, किंवा म्हणजे इकडे करायचो आम्ही मेळावे. सगळे कमवण्याची भाषा आहे सगळी. मेळाव्यामध्ये ताई काय करतात माहितीये, माझे मेळावे फ्री असायचे. 500 रुपये जरी घेतले, 1000 मुलं आली तर 1000 गुणिले 500 किती झाले, 5 लाख रुपये झाले. लग्न किती जमतात? मग लग्न जमतच नाहीत. बरं ठीक आहे, 5 लाख रुपये घेतला, ठीक आहे, असू दे, पैसे घेऊ दे. पैसे कसं आहे माहिती, पैसे घेऊ दे, पैसे सगळेच घेतात बरोबर. पण पैसे जरी घेतले तर त्या मुलांसाठी मग काय करता तुम्ही? काहीच नाही. आता आम्ही काय करतो, आम्ही यूट्यूबद्वारे आम्ही बायोडेटा ओपन ठेवतोय. ओपन ठेवल्यामुळे काय होतं की समोर जी मुलगी आहे ती स्वतः निवडते आपल्याला पाहिजे ते. हे आमच्याकडे आहे. त्याच्यामुळे आमच्याकडे लग्न जमणार 100%. इतर ठिकाणी कसं, हे फक्त घेतात, पैसे घेणार आणि अर्ज फाईलला लावून ठेवणार. ती फाईल बघते कोण, कोणाला दाखवतंय का कोण, काहीच माहिती नाही. नक्की त्या फाईलचं काय होतं हे पण माहिती नाही कोणाला. सगळा 2 नंबरचा धंदा आहे, असं आहे. मग तो प्रकार आमच्याकडे नसतो. मुलीसाठी तुम्हाला भरपूर स्थळ. बोला. एका वर्षात 2 केले तर असे चालतात, 6 महिन्यांनी वगैरे. माझं काय, ऐका, माझा काही इश्यू नाही आहे. लग्न तुमच्या घरात असणार आहे, माझं काही इश्यू नाही. कारण मी, हे बघा, तुम्ही आई आहात, तुम्ही कसं करायचं, कसं मॅनेज करायचं सगळं तुम्ही बघणार आहात. कारण मी कसं, हे बघा, मी एक माध्यम आहे, फक्त माझा फायदा करून घ्यायचा आहे तुम्हाला, असं. ते कसं लग्न जमवायचं वगैरे ते तुम्ही मॅनेज करणार आहात. टेन्शन घेऊ नका, तुम्हाला मिळून जाईल. काय करू नका तुम्ही. सामाजिक संघर्ष यूट्यूबला सर्च करा. सर्च केलात ना की तुम्हाला व्हिडिओ दिसतील. आधी काय करा, सबस्क्राईबवर क्लिक मारा. कशाला माहिती आहे, तरच तुम्हाला ते व्हिडिओ दिसणार, कायम दिसत राहणार तुम्हाला आमचे व्हिडिओ. सचिन जरा बघ, थांबा जरा 1 मिनिट, मुलाबरोबर जरा बोला. लहान मुलगा आहे. हॅलो. यूट्यूब आहे ना, यूट्यूबला सामाजिक संघर्ष वरती सबस्क्राईब करा. सामाजिक संघर्षला सामाजिक संघर्ष म्हणून ऍप डाउनलोड कर. ऍप नाही. ऍप माझा साहेब होता ना, ते ऍक्च्युअल मी बंद केलं साईट, कारण कसं पूर्ण फ्री होती साईट आणि वात्रट चॅटिंग व्हायला लागली.
अच्छा अच्छा. हां वात्रट चॅटिंग व्हायला लागली. मी पूर्ण फ्री ठेवली होती साईड, टोटल फ्री ठेवली होती. 10 लाख मेसेज काहीतरी फ्री ठेवली होती मी. असं मतलब जेणेकरून लग्न जुळावीत म्हणून डायरेक्ट फोन नंबर तुम्ही एकमेकांना शेअर करा, डायरेक्ट तुम्ही लग्न जुळवा, असं माझं मत होतं. पण ते बरोबर नाही झालं, कारण फ्री म्हटल्यानंतर लोक कसंही काही वापरतात. अच्छा अच्छा. हां सामाजिक संघर्ष सर्च करा यूट्यूबला. हातामध्ये 2 सर्टिफिकेट असलेला फोटो दिसेल. मीच दिसणार पहिला मीच दिसणार, कारण मला बऱ्यापैकी लोक फॉलो करतात. सामाजिक संघर्ष लक्षात ठेवा. ओके. हो हो हां हॅलो. हां हां ते सामाजिक संघर्षावरती भरपूर व्हिडिओ टाकलेले आहेत, प्रचंड व्हिडिओ टाकले आहेत. टोटल 950 काहीतरी व्हिडिओ टाकले आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला जे काय पाहिजे ना तुम्ही निवडू शकता. हां जे काय पाहिजे ते जमलं तर तुम्हाला फोन केलं तर चालेल ना. हां फोन करून सांगा फक्त लग्न जमलं, मग मी तो बायोडा काढून टाकणार. हा चालेल. आणि बायोडाटा पाठवून द्यायला लागेल ना तुम्हाला. हे बघा ऐका, तुम्ही आता एवढं बोलताय ना, मला कळतंय समोरची व्यक्ती खरी आहे. पण ॲक्च्युअल कसं आहे माहिती आहे, मी बऱ्याच लोकांकडून डॉक्युमेंट पण घेतो. मी आधार कार्ड पण मागतो, पण त्या आधार कार्डवरचे काही अंक लपवायचे, लक्षात ठेवा. आधार कार्ड संपूर्ण अंक सगळे अंक मला पाठवायचे नाहीत. मलाच काय कोणालाच पाठवू नका. आजकाल स्पॅम भरपूर चालले आहेत. तर त्याच्यामुळे कसं ती काळजी घ्या. माझी मुलगी एवढी इमानदारी नाही, ती बोली आई काय नसेल तरी चालेल. आणि तिने सगळी तयारी करून ठेवली आहे. दादीने आपण साधं मंगळसूत्र घातलं तरी काय. आपण कसं गरीब घराण्यातले आलेले, तशी मला मुलगी पण गरीब. म्हणजे मी मुलीला सांगेन भावाचं इथं जमल्यावर भावाचं करायचं असेल ना, तर मग मुलीला सांगेन की तू हे कर म्हणून, त्यांच्या याच्यावर पैसे पाठवून दे. बरं मुलासाठी 3,000 पाठवायचे ना. हो आधी बघा, चॅनल बघा, खरंच खात्री आहे का, चांगला आहे चॅनल का बघा. जर आवडलं तरच पुढे जा. कमेंट बघा, त्याच्या खाली कमेंट आहेत ना, प्रत्येक व्हिडिओ खाली कमेंट दिलेल्या आहेत लोकांनी, ते बघा, त्याचा अभ्यास करा पूर्ण. हां आणि मुलीसाठी बघत राहा. मुलीसाठी छान स्थळं आहेत, खूप सुंदर स्थळं आहेत. मात्र पैशाला बोलू नका. पैसा कोणी आमिष दाखवणार असतं, लग्न होत नाही म्हणून सांगतात, मग 60,000 पगार आहे, 50,000 पगार आहे असं पण सांगतात. त्याची वस्तुस्थिती तपासा, खरंच पगार आहे का त्याला ते बघा. हां पूर्ण खात्री झाल्याशिवाय लग्न करू नका. हो ठीक आहे. थँक्यू. हो चालेल. हो चालेल. हां बरं. मित्रांनो, प्रचंड मुलींचे कॉल येत असतात. आम्ही कोणाला शेअर करत नाही. मुलाचा सुद्धा नंबर आम्ही देत नाही आणि मुलीचा सुद्धा नंबर आम्ही कोणाला देत नाही. उद्या काय भविष्यात चुकीचं घडलं तर आमच्या अंगलट येऊ शकतं आणि ते आम्ही करत नाही. ते प्रकार आम्ही लोकांचे म्हणजे काय म्हणतात त्याला, बायोटांचा गैरवापर करत नाही. जे बायोटा लग्नासाठी येतात ते फक्त लग्नासाठीच वापरतो. तो बायोटा त्याच्यावरती प्रचंड कमाई करणे किंवा लोकांची दिशाभूल करणे, लोकांना फसवणे, लुटणे हे प्रकार आमच्याकडून होत नाही, हे लक्षात घ्या. जर चुकीचं काम करताना मी आढळलो तर लिगली माझी तक्रार पोलीस स्थानकात करायची जवळील. तक्रार दाखल करताना तिथून पोचपावती घ्यायची, हे लक्षात ठेवा कधी पण, तरच ती तक्रार गृहीत धरली जाते, नाहीतर तो अर्ज कॅन्सल केला जातो, हे लक्षात ठेवा. तुमची पोचपावती पाहिजे, पोचपावती घ्यायची. म्हणजे NC केलात माझ्याबद्दल, कंप्लेंट केलात तर त्याची पोच घ्यायची, जेणेकरून माझ्यावर लिगली कारवाई होणार, लक्षात घ्या. तर काळजी घ्या, सुरक्षित राहा. बऱ्याच ठिकाणी फसवणुकीचे प्रकार चालले आहेत, सावध राहा. कारण जर तुम्ही सामाजिक संघर्षावरती जाहिरात दिलात तर टेन्शन घेऊ नका, तुम्हाला कॉल येत राहणार कायम. कारण प्रचंड लोक आम्हाला बघत आहेत, भरपूर लोकांचा विश्वास आमच्यावर बसलेला आहे आणि खूप लोक आम्हाला बघत आहेत. त्यामुळे पुढे अजून कॉल तुम्हाला येणार. ज्यांना पटतं आहे त्याने इतर लोकांना शेअर करा आणि ज्या लोकांना चुकीचं वाटतं आहे किंवा इतर मी काय केलं पाहिजे हे तुम्ही आम्हाला सुचवू शकता. धन्यवाद.